कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे। यावर उपाययोजना म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा नियम शासनाने लागू केला आहे। एका ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता खामगाव शहरात 2 ठिकाणी भाजी मंडी भरणार आहे। खामगाव शहरात भाजी मंडी मोहन चौक जवळील शाळा क्रमांक 1 व कन्या शाळा येथे भरत असल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केला। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख यांनी सुद्धा प्रशासनाचे आभार व्यक्त केले। खामगाव शहरामध्ये लॉकडाऊन नंतर एक बोटे चौक ते कमानी दरवाजामध्ये भाजी मंडी भरायला आली होती। ती भाजी मंडी भरत असताना त्या ठिकाणी पूर्ण गावाची गर्दी त्या ठिकाणी होत होती। तिथल्या लोकांच्या नागरिकांचा खूप त्रास त्या गोष्टीचा व्हायला लागला होता। त्या भागामध्ये काही पॉझिटिव्ह पेशंटसुद्धा निघले। मागच्या रविवारी पालकमंत्री महोदय, त्यानंतर कलेक्टर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्व इथले उपविभागीय अधिकारी असतील, CO असतील, तहसीलदार असतील आणि गावातली सगळी प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी SDO ऑफिसमध्ये बैठक झाली। त्या बैठकीच्या अनुषंगाने गावातले सर्व प्रतिष्ठित लोकांनी तिथं आणि मी सुद्धा तिथं मागणी केली की ह्या जिथं काही भाजी मंडी रस्त्यावर बसलेल्या आहेत, ह्या भाजी मंडी रस्त्यावर गर्दी होत असल्या कारणाने ह्या भाजी मंडी ज्या बंद असलेल्या शाळा आहेत त्याच्या ग्राउंडमध्ये व्हाव्या। प्रशासनाने निर्णय घेतला की म्युन्सिपल हायस्कूलमध्ये ती भाजी मंडी भरावी, पण म्युन्सिपल हायस्कूल या गावाच्या एका कोपऱ्याला होते। म्हणून माझी असतील, राखेजी असतील, यांची सातत्याची मागणी होती की ह्या जुन्या गावाच्या लोकांना, महिलांना असुविधेचं त्या ठिकाणी जाणं होत होतं। म्हणून आम्ही शाळा क्रमांक 1 मध्ये भाजी मंडी सुरू व्हावी अशी विनंती केली। या लोकांना पण अत्यंत त्या ठिकाणी सुविधा नसल्याकारणाने या भाजी विक्रेत्यांनी 4 दिवस खामगावमध्ये भाजी न विकण्याचा संप जसा काही केला होता। त्या अनुषंगाने नागरिकांनाही त्रास होत होता। आम्ही दोघांनी त्या भाजी विक्रेत्यांनासुद्धा विनंती केली आणि प्रशासनाजवळ रविवारी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या। बैठक झाली आणि त्याच्यातनं एक तोडगा निघाला की एक सोशल डिस्टन्सिंग पाळत या शाळा क्रमांक 1चं जे ग्राउंड आहे तिथं त्याच्या बाजूलाच परंपरागत भाजी मार्केट आहे, त्या ठिकाणी ह्या लोकांना बसवू देण्याचं। त्यामुळे या लोकांची बरीच सुविधा झाली। इथं काही स्वच्छतेचे प्रश्न आहेत। त्यांना या भाजी मार्केटबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की खामगाव शहरामध्ये लॉकडाऊन नंतर एकबोटे चौक, कमानी गेट येथे भाजी मार्केट भरली असता तिथे संपूर्ण गावातील लोक खरेदी करण्यासाठी येत होते, म्हणून तिथे खूप गर्दी वाढत होती। लोकांना सुद्धा त्रास होत होता। या परिसरात काही कोरोना पॉझिटिव्ह सुद्धा निघाले आहेत। काही दिवसांपूर्वी आढावा बैठकासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य अधिकारी आदी मान्यवर आले। या बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांना काही सूचना दिल्या, म्हणून मुख्य अधिकारी यांना पत्राद्वारे सूचना दिली होती की सर्व भाजी विक्रेत्यांनी रेल्वे गेट जवळील म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर भाजी मंडी भरवण्याचे आदेश दिले होते। म्हणून त्यांच्या आदेशाच्या विरोधात भाजी विक्रेत्यांनी बेमुदत संप हो, 1 दिवस भाजी मंडी संप यामुळे बंद होती। म्हणून SDO कार्यालयात काही दिवसांपूर्वी गावातील काही नागरिक व देवेंद्र देशमुख, मुख्याधिकारी व अन्य अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत देवेंद्र देशमुख यांनी मागणी केली की भाजी मंडी बंद शाळेतील मैदानावर भरली पाहिजे। याचा कारण असा की रेल्वे गेट जवळ असलेली म्युन्सिपल शाळा ही गावाच्या एका कोपऱ्यात आहे व जुन्या गावातील नागरिकांना तसेच महिलांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। म्हणून देवेंद्र देशमुख यांनी प्रशासनाला मागणी वजा विनंती केली की ही भाजी मंडी शाळा क्रमांक 1 व कन्या शाळेच्या मैदानावर भरवण्यात यावी व प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली व 2 दिवसांपासून भाजी मंडी शाळा क्रमांक 1 व कन्या शाळेच्या मैदानावर भरत आहे। तसेच आज रेल्वे गेट पुढच्या भागातील लोकांसाठी काही भाजी विक्रेता म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर सुद्धा बसले होते। अशा प्रकारे नागरिकांना व महिलांना त्रास होऊ नये म्हणून 2 ठिकाणी भाजी मंडी भरत आहे। नागरिकांनी तसेच भाजी विक्रेता यांनी सुद्धा प्रशासन आणि देवेंद्र देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहे। शॉर्ट में बोलना है। 3 ते 4 दिवसापासून आमच्या भाजीत संप होता आणि दादा आणि राकेशजी राणा या दोघांनी आमचा हा प्रश्न जो मार्गी लावून दिला आहे ते खूप आभारी आहोत आम्ही आणि यांच्या पाठीशी आम्ही व्यापारी झालो। तुमचं नाव? माझं नाव प्रशांत आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।